नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन करिअर अकॅडमी पुसद या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहणार आहोत। दुसरा लेक्चर आहे आपला वन वर्ड सबस्टिट्यूशनचा। याच्यापूर्वी आपण ऑलरेडी एक लेक्चर अपलोड केलेला आहे, महत्त्वाचं लेक्चर होतं। त्याच्यामध्ये आपण 25 मोस्ट इम्पॉर्टंट जे शब्द आहेत ते पाहिलेले होते। जसं की TCS आणि IBPS पॅटर्न नुसार तुम्हाला हे शब्द विचारतात, तेच शब्द मी तिथे घेतलेले होते। आणि आता पहा, टेट होणार आहे, TAIT शिक्षकासाठी TAIT हा पेपर होणार आहे। आणि महाराष्ट्रात IBPS पॅटर्न नुसार IBPS आणि TCS हेच पॅटर्न चालू आहे। 2026 पर्यंत यांचा करार आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट सोबत। या कंपन्या आता कोणतीही एक्झाम घेतात तर त्याच्यामध्ये पहा, TCS आणि IBPS नुसारच इंग्लिश विचारल्या जाते। आणि त्यांचा फेवरेट टॉपिक आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणा, एरर बेस म्हणा, त्यानंतर अँटोनिम, सिनोनिम, व्होकॅब्युलरीवर जास्त त्यांचा फोकस आहे। व्होकॅब्युलरी झाली म्हणजे आपला रिझल्ट येऊ शकतो। म्हणून म्हटलं की हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपले जे डाउट्स आहे, आपले जे 2-3 मार्क आहेत कसे क्लिअर करायचे ते 2-3 मार्क आपण इथं क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि टेट मध्ये तुम्हाला माहित आहे की मागच्या वेळेस 2022 ला ज्यांनी टेट दिलेली आहे त्यांना माहित आहे त्यांचे हाल काय झाले होते पहिल्या दिवशीच, आहे की नाही। मग आपल्याला वेळ वाचवण्यासाठी असे शब्दार्थ महत्त्वाचे राहते। एका सेकंदात आपल्याला आन्सर निघते, म्हणून हे शब्दार्थ तुम्हाला आलेच पाहिजे। यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा, वारंवार विचारल्या गेलेले शब्द इथं मी घेतलेले आहे। ओके, पहा मग वेळ न वाया घालवता आपण चालू करूया आपल्या सेशनला। पहा, पहिलाच शब्द आहे 60 इयर्स। 60 इयर्स म्हणजे होते डायमंड इयर आपण म्हणत असतो। 60 इयर म्हणजे काय होते? डायमंड इयर। जसं की मराठीमध्ये रौप्य वर्ष, सुवर्ण वर्ष, अमृत वर्ष, आहे की नाही, असे राहतात, शतक वर्ष। तसंच इथं 60 इयर म्हणजे डायमंड इयर होते। त्यानंतर जर तुम्हाला विचारलं की 25 वर्ष म्हणजे काय, 25 वर्ष म्हणजे काय, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे। ज्यांना माहिती आहे ते कमेंट बॉक्स मध्ये टाका 25 वर्ष म्हणजे काय, मी सांगतो तुम्हाला। त्याच्यानंतर 50 वर्ष म्हणजे काय, इंग्लिश मधून सांगायचं आहे मला, 50 वर्ष म्हणजे काय हेही कमेंट बॉक्स मध्ये सांगा। पहा, सांगण्याचं मी सांगू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, परंतु ज्यांना येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाका। 25 वर्ष म्हणजे होते सिल्वर जुबली। 25 वर्ष म्हणजे काय? सिल्वर जुबली। आणि 50 वर्ष म्हणजे काय? गोल्डन जुबली। 50 वर्ष म्हणजे काय? तर गोल्डन जुबली होत असते। अशा पद्धतीचे एका शब्दावरून आपण 3 शब्द क्लिअर केलेले आहे। म्हणून म्हटलं की व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी। जास्तीत जास्त नॉलेज देण्याचा मी प्रयत्न करणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्याला स्कोर वाढवायचा, एवढंच लक्षात ठेवा। थोडासा डाटा जाईल परंतु तुमचा फायदा होईल एवढी गॅरंटी आहे। ओके, मग पहा दुसरा शब्द अवेरी। अवेरी म्हणजे काय होते? अ लार्ज केज व्हेअर बर्ड्स आर केप्ट। असा मोठा पिंजरा जेथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी ठेवलेले असतात, किंवा मग मोठ्या पिंजऱ्यामध्ये असे वेगवेगळ्या व्हेरायटीचे पक्षी ठेवलेले असतात, त्याला काय म्हणतो आपण? अवेरी म्हणत असतो। वारंवार विचारला गेलेला शब्द आहे, आपल्याला आलंच पाहिजे। जिथं आपण मोठ्या पिंजऱ्यात पक्षी ठेवतो त्याला आपण अवेरी म्हणत असतो। त्यानंतर तिसरा शब्द पहा, हेनपेक्ट। हेनपेक्ट म्हणजे काय? अ मॅन रूल्ड बाय हिज वाईफ। अ मॅन रूल्ड बाय हिज वाईफ, असा माणूस ज्याच्यावर त्याच्या बाईचे नियम लागू होतात, किंवा मग तो बाईच्या म्हणण्यानुसार राहत असतो। जसं की बाई म्हणाल आपल्याला कपडे धुई तर कपडे धुवावं लागल, जर बाई म्हणाल आपल्याला भांडे धुऊ तर भांडे धुवावं लागल। त्याच्यानंतर बाई म्हणाल बाजार आण तर बाजारच आणावं लागल। त्याच्यानंतर बाई म्हणाल डोकं दुखायला लागलं, माझं डोकं दाब तर डोकं दाबावं लागल। आणि बायकोच्या म्हणण्यानुसार बायको म्हणाल तिकडे नको जाऊ, तू जाणारच नाही। असा व्यक्ती म्हणजे काय? हेनपेक्ट होते, समजून घ्या। म्हणून म्हटलं की यांची संख्या जास्त वाढत आहे हेनपेक्टची, आपल्याला कंट्रोल मध्ये राहावं लागते, समजलं। मग त्यानंतर असा शब्द आहे मर्सिनरी। मर्सिनरी म्हणजे काय? तर मर्सिनरी म्हणजे होते जो व्यक्ती, म्हणजे पहिले इंग्लिश मध्ये सांगतो नंतर तुम्हाला समजून सांगतो। अ मॅन वर्किंग ओनली फॉर अ मनी। पहा, असा व्यक्ती जो फक्त पैसे आणि पैशासाठीच काम करत असतो त्याला काय म्हणत असतो आपण? मर्सिनरी। मर्सी म्हणजे होते दया। मर्सी म्हणजे काय होते? मर्सी म्हणजे होते दया। आणि एखादा व्यक्ती दयावान असतो त्याला आपण काय म्हणतो? म्हणजे त्याला आपण काइंड पर्सन म्हणतो, दयाळू म्हणतो आपण, काइंड, आहे की नाही, काइंड पर्सन म्हणत असतो आपण त्याला। ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काइंड
काइंड म्हणजे होते दयाळू, आहे की नाही. सिम्पॅथेटिक म्हणत असतो आपण. अशा पद्धतीचे वेगवेगळे शब्द आहेत, हे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. मग मर्सिनरी म्हणजे काय होते, असा व्यक्ती जो फक्त पैशासाठी काम करतो, पैशासाठी तो धर्म अधर्म काहीही पाहत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगलं काम कोणतं आहे वाईट काम कोणतं आहे काहीही पाहत नाही, फक्त आणि फक्त त्याच्यासाठी पैसाच इम्पॉर्टंट असतो, आहे की नाही. जसं की तुम्ही वॉन्टेड पिक्चर पाहिला असेल सलमान खानचा. सलमान खान एक डायलॉग म्हणते, तू मुझे पैसे दो मैं इसे भी मार दूंगा, आहे की नाही. त्यालाच आपण काय म्हणत असतो, मर्सिनरी. म्हणजे तो फक्त पैसे आणि पैशासाठीच काम करतो, त्याला काय म्हणतो आपण, मर्सिनरी. ओके, ज्याच्यामध्ये दयाभाव नाही. आणि दयाळू म्हणजे काय, काइंड पर्सन, आहे की नाही. त्याच्यानंतर 5वा शब्द आहे ज्युरिस्ट. 5वा शब्द काय आहे, ज्युरिस्ट आहे. अ पर्सन हु वर्क्स इन लॉ, असा व्यक्ती जो कायदे पंडित आहे, त्याला सर्व नियम माहीत आहेत, सर्व कायदे माहीत आहेत. असा व्यक्ती ज्याचा खूप सारा एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीमध्ये, न्यायामध्ये, आहे की नाही. मग त्याला आपण ज्युरिस्ट म्हणत असतो, समजलं. जसं की ज्युरिस्ट म्हणजे काय, तर समजा न्याय देणारे न्यायाधीश जे राहतात त्यांचा एक ग्रुप, त्याला आपण ज्युरिस्ट म्हणत असतो, आहे की नाही. न्यायाधीशांचा ग्रुप त्याला आपण ज्युरिस्ट म्हणत असतो. समूहवाचक नाम आहे, हा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. त्यानंतर समोरच्या शब्दांकडे जाऊया. समोरचा शब्द लक्षात ठेवा, रॅटिसेंट. 6व्या क्रमांकाचा शब्द आहे रॅटिसेंट. वारंवार विचारला जाणारा शब्द आहे. अ पर्सन ऑफ रिझर्व नेचर, म्हणजे असा व्यक्ती जो आपला नेचर जे आहे शांत ठेवतो, किंवा मग जास्त बोलत नाही, कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ समोरच्याला देतो, किंवा मग कमीच बोलतो, अतिशय कमी बोलतो. तो आपले शब्द बोलत असताना थांबून देतो, जास्त बोलत नाही, अति शब्दांचा उपयोग करत नाही, रॅटिसेंट म्हणतो आपण. त्याला आपण टॅसिटर्न सुद्धा म्हणत असतो. काय म्हणतो, टॅसिटर्न. त्याला टॅसिटर्न सुद्धा म्हणत असतो. एखादा व्यक्ती जे आहे जो आपले शब्द थांबून ठेवतो, जास्त बोलत नाही, कमी बोलत असतो, त्याला आपण रेटिसेंट किंवा टॅसिटर्न असं म्हणत असतो. त्यानंतर 7वा शब्द आहे गल्टन. त्याला काय म्हणतो आपण, गल्टन. वन हू डेव्हर्स टू मच, म्हणजे वन हू डेव्हर्स टू मच. पहा, असा व्यक्ती जो जास्त खातो त्याला आपण खादाड म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, खादाड. गल्टन म्हणजे काय होते, सरळ सरळ खादाड. मग एखादा व्यक्ती जास्त खातो, टू मच, आहे की नाही, एखाद्या गोष्टीचा अतिरेक होणे, त्याला आपण काय म्हणतो, तर गल्टन म्हणत असतो. जास्त खातो, आहे की नाही. जास्त खाणाऱ्या व्यक्तीला आपण गल्टन म्हणतो किंवा खादाड म्हणत असतो, आहे की नाही. मग कुठेही कोणती वस्तू पाहिली की उचलली आणि तोंडात टाकली, त्याला आपण खादाड म्हणतो. कोणाचा हावरटपणा करणे, कोणाच्या हातातून काही ओढून घेणे आणि खात बसणे, त्याला आपण काय म्हणतो, गल्टन. त्यानंतर पहा, लक्षात घ्या, हे 3 शब्द अतिशय महत्वाचे आहे. हे 3 शब्द तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहे. वारंवार विचारलेले 3 शब्द आहेत. तिघाचाही अर्थ तुम्ही जर एकदा लक्षात घेतला तर तुम्हाला आपोआप समजून जाईल की काय आहे. पहा, थिस्ट. थिस्ट म्हणजे काय, वन हू बिलीव्स इन एक्झिस्टन्स ऑफ गॉड. असा व्यक्ती ज्याला देवावर विश्वास आहे, की त्याला वाटते की देव आहे, त्याला काय म्हणतो आपण, थिस्ट म्हणत असतो. त्याला म्हणतो आपण थिस्ट. जसं की आता पहा, आस्तिक म्हणतो आपण त्याला. मराठीमध्ये काय म्हणत असतो, आस्तिक. आस्तिक, ओके. आणि त्याच्याच विरुद्ध होते अथिस्ट. त्याच्या विरुद्ध काय होते, अथिस्ट. वन हू डज नॉट बिलीव्ह इन एक्झिस्टन्स ऑफ गॉड. असा व्यक्ती ज्याला देवावर विश्वास नाही, किंवा मग त्याला वाटते की देव या दुनियेत नाही, असा व्यक्ती त्याला आपण अथिस्ट म्हणत असतो. त्याला नास्तिक म्हणतो. त्याला काय म्हणत असतो आपण, नास्तिक म्हणत असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ॲग्नोस्टिक. ॲग्नोस्टिक म्हणजे काय, ॲग्नोस्टिक म्हणजे होते वन हू डज नॉट शुअर एक्झिस्टन्स ऑफ गॉड. म्हणजे असा व्यक्ती त्याला शुअर नाही आहे की देव आहे किंवा नाही आहे. कधी कधी वाटते त्याला देव आहे, कधी कधी वाटते त्याला देव नाही. त्याचे काम झाले तर देव आहे, त्याचे काम नाही झाले तर देव नाही. असा व्यक्ती म्हणजे काय होते, ॲग्नोस्टिक. हे तिन्ही शब्द महत्वाचे आहे. परत एकदा रिवाइज करून घेतो. थिस्ट म्हणजे होते ज्याला बिलीव्ह आहे, बिलीव्ह इन. पहा, लक्ष द्या, बिलीव्ह सोबत नेहमी इन हा शब्द येतो, एखाद्यावर विश्वास ठेवणे. प्रिपोजिशन पहा, बिलीव्ह सोबत नेहमी इन प्रिपोजिशन येते, हे लक्षात ठेवायचं. बिलीव्ह इन, बिलीव्ह सोबत ऑन येत नाही. मग कंडिशन वाईज येतात, ते पाहू आपण नंतर. वन हू बिलीव्स इन एक्झिस्टन्स ऑफ गॉड. त्यानंतर जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो त्याला आपण थिस्ट म्हणतो. जो व्यक्ती डज नॉट बिलीव्ह म्हणजे एखाद्या देव आहे म्हणून असा विश्वास ठेवत नाही, त्याला काय म्हणतो आपण, अथिस्ट. आणि ज्याला शुअर नाही आहे की देव आहे किंवा नाही आहे,
त्याला आपण म्हणत असतो ॲग्नॉस्टिक. त्यानंतर हाही शब्द महत्वाचा 11व्या क्रमांकाचा व्हॉलंटियर म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? व्हॉलंटियर. म्हणजे जो व्यक्ती पैसे न घेता किंवा मग कोणताही मोबदला न घेता काम करतो फ्रीमध्ये. वन हू वर्क्स फॉर फ्री म्हणजे असा व्यक्ती जो फ्रीमध्ये काम करतो त्याला काय म्हणत असतो आपण? व्हॉलंटियर पर्सन म्हणत असतो. जसं की कोणत्याही सामाजिक कार्यात काही व्यक्ती असे असतात की पुढाकार घेतात आणि कोणती अपेक्षा न करता तिथं ऐच्छिक काम करतात, आहे की नाही. जसं देशाच्या देशभक्तीसाठी कोणतंही काम करणे त्याला आपण थिस्ट म्हणत असतो, आहे की नाही. किंवा मग देवात एखादे कीर्तन वगैरे असेल तर तिथं लोक काय करतात, जसं की गजानन महाराजाचं मंदिराचं उदाहरण घ्या. तिथं बरेचसे लोक जे आहेत तिथं आपली सेवा देतात, फ्रीमध्ये सेवा देतात, मॅनेजमेंट करतात, सगळ्या गोष्टी करतात. त्याला काय म्हणतो आपण? तर त्याला व्हॉलंटियर पर्सन म्हणत असतो. त्यानंतर शब्द समोर पाहू आपण. त्यानंतर इनविजिबल पहा. इनविजिबल म्हणजे काय? अशी गोष्ट जी अदृश्य आहे. इनकॅपेबल ऑफ बिईंग सीन म्हणजे अशी गोष्ट जी याला आपण पाहू शकत नाही ती अदृश्य आहे, त्याला आपण इनविजिबल म्हणत असतो. हे सर्वांनाच माहित आहे. त्यानंतर ॲनेमिया. ॲनेमिया म्हणजे काय होते? तर लॅक ऑफ ब्लड होते. लॅक ऑफ ब्लड किंवा मग पुअरनेस ऑफ ब्लड म्हणजे रक्ताची कमी ज्याच्यामध्ये आहे त्याला आपण ॲनेमिया म्हणत असतो. ॲनेमिया नावाचा एक रोग सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ॲनेमिया होतो कशामुळं? तर रक्तात लोहाचं प्रमाण कमी झालं तर ॲनेमिया नावाचा रोग होतो. आणि पहा, हिमोग्लोबिन जे आहे, रक्ताचा कलर म्हणजे रंग जे लाल कलर आहे ते हिमोग्लोबिनमुळे ठरते. पुरुषांमध्ये 14.5 हे हिमोग्लोबिनचं प्रमाण असते, स्त्रियांमध्ये 13.5 हे हिमोग्लोबिनचं प्रमाण असते. बरोबर आहे. आणि आयरन काय करते म्हणजेच लोह काय करते तर आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत, आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजनचं वहन रक्ताद्वारे करत असते. असे 3-4 प्रश्न मी तुम्हाला जीकेचे सांगितलेले आहे. पहा, 14व्या क्रमांकाचा शब्द आहे इलिटरेट. असा व्यक्ती जो निरक्षर आहे, ज्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही. वन हू कॅनॉट रीड ऑर राईट. असा व्यक्ती जो निरक्षर आहे त्याला म्हणतो आपण काय म्हणतो? इलिटरेट म्हणतो. काय म्हणत असतो आपण? इलिटरेट म्हणत असतो. त्यानंतर पहा 15वा शब्द त्याच्या विरोधात आहे. एक आहे निरक्षर तर दुसरा आहे साक्षर. मग लिटरेट म्हणजे काय? साक्षर. तर वन हू कॅपेबल ऑफ रीड ऑर राईट असा व्यक्ती जो कॅपेबल आहे म्हणजे त्याला म्हणजे त्याला लिहिताही येते आणि वाचता येते, त्याला काय म्हणतो आपण? तर लिटरेट पर्सन म्हणत असतो. त्यानंतर 16व्या क्रमांकाचा शब्द आहे पेंटर. पेंटर तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, जो ड्रॉइंग काढतो, आहे की नाही, पिक्चर किंवा कलर करत असतो त्याला आपण काय म्हणतो? पेंटर्स, आहे की नाही. त्याच्यानंतर पहा 17व्या क्रमांकाचा शब्द मायझर. मायझर म्हणजे काय होते? कंजूस होते. वन हू स्पेंड टू लिटिल म्हणजे असा व्यक्ती जो खर्च कमी करतो, खूप कमी खर्च करतो, त्याला काय म्हणतो आपण? मायझर. मायझर म्हणजे काय होते? कंजूस होत असते. कंजूस लक्षात ठेवा. जर एखादा व्यक्ती कंजूस आहे तर त्याला आपण काय म्हणतो? मायझर म्हणतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा विरोधार्थ, एखादा व्यक्ती जास्त खर्च करत असेल, वन हू स्पेंड टू मच त्याला आपण प्रॉडिगल म्हणत असतो. काय म्हणतो? प्रॉडिगल, स्पेंड थ्रिफ्ट. आणि त्यानंतर प्रॉडिगल झालं, स्पेंड थ्रिफ्ट झालं, असे 2 शब्द आहे. आणखी बरेचसे शब्द त्याला दिलेले आहेत. बॉम्बॅस्टिक बी म्हणतो आपण त्याला. त्यानंतर शेवटचे काही शब्द पाहून घेऊ आपण. 19व्या क्रमांकाचा शब्द सोमनॅम्बुलिस्ट. सोमनॅम्बुलिस्ट म्हणजे वन हू वॉक्स इन अ स्लीप. असा व्यक्ती जो वॉकिंग करतो स्लीपमध्ये म्हणजे झोपलेला असताना तो चालतो, झोपेत चालतो, त्याला काय म्हणतो आपण? सोमनॅम्बुलिस्ट म्हणत असतो. अतिशय महत्वाचा म्हणजे शब्द आहे. हे विचारलेलं आहे, बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे. सोमनॅम्बुलिस्ट म्हणजे काय? तर सोमनॅम्बुलिस्ट म्हणजे होत असते वन हू वॉक्स इन अ स्लीप. जो व्यक्ती झोपेत चालतो त्याला आपण सोमनॅम्बुलिस्ट पर्सन असं म्हणत असतो. ॲस्ट्रोनॉट. ॲस्ट्रोनॉट म्हणजे काय आहे? वन हू व्हिजिट प्लॅनेट्स. असा व्यक्ती जो प्लॅनेट्सला व्हिजिट करतो किंवा अंतराळात जाऊन येतो त्याला आपण ॲस्ट्रोनॉट म्हणत असतो. मग पहा डॅमॅगॉग. 21व्या क्रमांकाचा शब्द आहे डॅमॅगॉग. वन हू इज ग्रेट स्पीकर ऑर ओरेटर. असा व्यक्ती जो चांगला भाषण करतो किंवा चांगला बोलतो त्याला आपण ओरेटर म्हणत असतो किंवा मग डॅमॅगॉग म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? डॅमॅगॉग. नेता लोक पहा, जसं की आता तुम्ही भाषण जर ऐकलं, मुद्देसूद जर कोणी भाषण करत असेल, जसं की नरेंद्र मोदी आहे, अटल बिहारी वाजपेयी होते, मुद्देसूद भाषण करायचे, त्यांना डॅमॅगॉग, चांगलं नेतृत्व करणारे नेता म्हणतो आपण त्याला.
बरोबर आहे. मग असे बरेचसे व्यक्ती आहेत जे चांगलं बरोबर मुद्देसूद भाषण करते, चांगले बोलतात, लोकांना कन्व्हिन्स करतात. आपल्याला कशा पद्धतीने लोकांना कन्व्हिन्स करायचं आपल्या शब्दाच्या माध्यमातून, त्याला आपण डेमॅगॉग असं म्हणत असतो. त्यानंतर पहा, हे दोन शब्द बी महत्वाचे आहे. 22 आणि 23व्या क्रमांकाचं पहा. ऑप्टिमिस्ट म्हणजे काय होते? वन हू लुक्स ब्राईट साइड ऑफ लाईफ. असा व्यक्ती जो आशावादी आहे, चांगल्या गोष्टी पाहतो, ब्राईट साइड पाहतो, की आपल्या लाईफमध्ये काहीही चांगलं झालं पाहिजे किंवा लोकांचं काहीही चांगलं झालं पाहिजे. चांगल्या गोष्टी पाहतो, कोणत्याच गोष्टीला आपली कमी नाही पाहत, आहे की नाही. म्हणजे त्याला कोणत्याही गोष्टीची आशाच राहिलेली असते, आहे की नाही. मग एक व्यक्ती आहे आशावादी, दुसरा असेल निराशावादी. मग त्याला आपण काय म्हणतो? पेसिमिस्ट म्हणतो. त्याच्यामध्ये काही आशाच उरलेली नाही, त्याला वाटतं आता लाईफ तर आपली खराब झालेली आहे की नाही, आपल्यासोबत कधी चांगलंच होत नाही, देव आपल्यासोबत काही चांगलंच करत नाही. अशा पद्धतीचे जे शब्द आहेत त्याला आपण काय म्हणतो? अशा पद्धतीच्या व्यक्तीला काय म्हणतो आपण? पेसिमिस्ट म्हणतो. म्हणजे वन हू लुक्स डार्क साइड ऑफ लाईफ, म्हणजे एखाद्या म्हणजे चांगली बाजू पॉझिटिव्ह थिंकिंग करतच नाही, आणि पॉझिटिव्ह थिंकिंग नाही केली तर त्याला आपण काय म्हणतो? आपण पेसिमिस्ट. विद्यार्थी मित्रांनो, लाईफ आहे आपली स्टुडंट, आणि स्टुडंट लाईफ मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त ऑप्टिमिस्ट विचार करायचा आहे, म्हणजे आशावादी विचार करायचा आहे की आपलं चांगलं झालं पाहिजे. आणि लोकांबद्दल जर आपण विचार चांगले केले तर आपलं 100% चांगलं होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे विचार करता ते तुम्ही बनत असता. तुम्हाला चांगला विचार करायचा आहे, चांगला यशस्वी विचार करा. जर तुम्ही म्हणसाल की मी कसा लागणार, मी अभ्यास कसा करू, माझ्याच्याने होत नाही, तर ते तुम्हाला अभ्यासही होणार नाही आणि तुम्ही लागणारही नाही. म्हणून म्हणतो की पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. पॉझिटिव्ह ज्यावेळेस असाल तर आपल्यासोबत सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडत जातील, आणि जसं जसं पॉझिटिव्ह घडत जाईल आपल्यासोबत, तसं तसं आपल्याला कुठंतरी असं वाटेल की आपल्याला कॉन्फिडन्स एक निर्माण झालेला आहे, आणि हे कॉन्फिडन्स आपल्याला समोर जाण्यासाठी 100% हमखास मेहनत म्हणजे समोर जाण्यासाठी आपल्याला एक प्रोत्साहित करत असते, प्रेरणा देत असते. परंतु तुम्ही वारंवार जर निगेटिव्ह विचार करत असाल की मी लागणार कसा, अभ्यास कसा करायचा, इंग्लिश विषय हार्ड आहे, एवढे शब्द पाठ कुठून करू, कसं काय अभ्यास करू, TCS पॅटर्न वेगळाच आहे, IBPS पॅटर्न वेगळाच आहे. आणि आपल्याला पहिले जुन्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस आपण पेपर द्यायचो पहिले, तर हे पेपर जे होते तर आपल्याला नाऊन कोणता आहे, प्रोनाउन कोणता एवढं माहित होतं, आहे की नाही. अशावरच विचारायचे. परंतु आता तर एकदम चेंजच झालेला आहे. म्हणून तरी विचार वाईट करू नका, निगेटिव्ह विचार करू नका. 100% तुमचं काहीतरी चांगलं होईल, आणि तुम्ही अभ्यास चांगल्या पद्धतीने करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टीचा फायदा चांगल्याच पद्धतीने झाला पाहिजे. विचार चांगले करा, म्हणजे आपोआप चांगलं होईल. ओके. त्यानंतर शेवटचे दोन शब्द पाहून घेऊ आपण. इरिटेबल. इरिटेबल म्हणजे पहा, वन हू व्हेरी इझिली गेट्स अँग्री. असा व्यक्ती जो नेहमीच म्हणजे रागवत असतो, रागीट स्वभावाचा आहे, चिडका आहे, त्याला सरळ सरळ म्हणत असतो इरिटेबल म्हणजे काय? चिडका व्यक्ती. चिडका व्यक्ती म्हणजे वन हू इझिली गेट्स अँग्री. लवकरात लवकर तो कोणावरही रागवतो, कोणताही शब्द बोलला तर ते रागवायचंच काम करत असतो. बरोबर आहे. मग चांगल्या तोंडाने तो बोलतच नाही, आहे की नाही. मग त्याला बोलायची लोकांना भीती वाटते, म्हणून ते काय? इरिटेबल पर्सन झाला. त्याच्यानंतर पहा, हा शब्द सर्वात महत्वाचा आहे, इफिमिनेट. इफिमिनेट म्हणजे काय? वन हू टू मच लाईक अ वुमेन. असा व्यक्ती पुरुष असून स्त्रियांसारखा वागतो, त्याला आपण इफिमिनेट म्हणत असतो, आहे की नाही. त्याच्यात क्वालिटी आहे तर तो माणूस, परंतु क्वालिटी लेडीज सारखी, चालणं त्याचं लेडीज सारखं, बोलणं त्याचं लेडीज सारखं, त्याचे हातवारे लेडीज सारखे. मग अशा व्यक्तीला आपण काय म्हणत असतो? इफिमिनेट म्हणत असतो. अतिशय महत्वाचा शब्द आहे की वन हू टू मच लाईक अ वुमन. असा व्यक्ती जो पुरुष असून स्त्रियांसारखा राहत असतो, त्याला आपण इफिमिनेट म्हणतो. त्याला म्हणजे लेडीज मध्ये राहणं आवडते, लेडीज सोबतच बोलणं आवडते, अशा गोष्टी त्याला आपण आवडत असते. मग विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जे लेक्चर होता अतिशय महत्वाचा लेक्चर होता. हा लेक्चर तुम्हाला आवडला असेल, जे की TCS आणि IBPS पॅटर्ननुसार आपण इथं शिकवलेलं आहे. आणि महत्वाचे शब्द आहे, हे वारंवार पेपरमध्ये आलेले शब्द आहेत, तुम्ही कुठं ना कुठं याला पाहसालच. म्हणून म्हटलं, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये असेच काही शब्द घेऊन जे पेपरमध्ये वारंवार विचारलेले आहेत. ओके, धन्यवाद.